प्रकरणाचा निकाल लागलाय। सबळ पुरावे नसल्यानं कोर्टानं 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। मात्र या निकालानंतर या प्रकरणातील माजी एटीएस पोलीस निरीक्षकानं खळबळजनक दावा केलाय। या प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी परमवीर सिंग यांनी आपल्याला सरसंघचालक मोहन भागवतांना पकडून आणण्याचे आदेश दिले होते, असा मोठा दावा महबूब मुजावर यांनी केलाय। मालेगाव स्फोटाच्या घटनेवेळी मुजावर पोलीस निरीक्षकपदी होते। भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी मला खोटा तपास करायला सांगितला, असा दावाही मुजावर यांनी केलाय। मालेगाव स्फोटाच्या निकालानंतर महबूब मुजावर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेत। त्यांच्या या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे। गोपनीय आदेश पण होता। तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धरून आणा असं होतं, अटक करून आणा असा नव्हता आदेश। धरून आणा हा शब्द होता, त्यामुळे मी ते केलं नाही। आणि हा तपास करताना हे सगळ्या घटना घडल्या, तपास झाला, सगळं झालं, यांच्या लक्षात आलं की हे सगळ्या गोष्टी याला माहिती आहेत, मग काय करायला पाहिजे? काम तर केलेलं नाही, यांनी जे पाहिजे ते काम ह्याच्या हातनं झालेलं नाही, तर मग मला माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल करून मला अटक केलं। अटक करून 7-7, 8-8 वर्ष मी त्या केसमध्ये गुरफटून राहिलो आणि त्याच्यातून मी निर्दोष सुटलो।